हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण सॉल्व्ह करतोय 25 क्वेश्चन्स ऑफ द टॉपिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स. सो पार्ट 1 मध्ये आपण 25 क्वेश्चन डिस्कस करतोय आणि नेक्स्ट पार्ट मध्ये 25. सो टोटल आपण 50 क्वेश्चन सॉल्व्ह करतोय ह्या पर्टिक्युलर टॉपिकचे. सो ही 50 प्रश्नांची शीट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, ती तुम्ही सॉल्व्ह करा आणि 50 आउट ऑफ तुम्हाला किती मिळत आहेत हे मला कमेंट सेक्शन वरती कळवा. ठीक आहे. आणि जे डाऊटफुल असतील किंवा जे तुम्हाला जमले नसतील ते तुम्ही या सेशन मध्ये येऊन बघू शकता. सो गाइस, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. सो द फर्स्ट क्वेश्चन इज the capacitance of a parallel plate condenser does not depend on. बघा, कपॅसिटन्स पॅरलल प्लेट कंडेन्सरचा कोणावरती डिपेंड करत नाही असं विचारले. बरोबर, मला माहितीये कपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय असतो रे, ए एप्सिलॉन नॉट के बाय डी. बरोबर, सो हा कोणावरती डिपेंड करतोय बघा, हा डिपेंड करतोय एरियावरती, हा डिपेंड करतोय डिस्टन्स वरती, आणि इप्सिलॉन नॉट के म्हणजे हा डिपेंड करतोय मीडियम वरती, प्लेटच्या मधलं मीडियम. बरोबर, सो एरिया वरती डिपेंड करतो, मीडियम वरती, डिस्टन्स वरती, कोणावरती डिपेंड करत नाही, मेटल वरती, मेटल ऑफ द प्लेट्स. बरोबर, सो ऑप्शन नंबर अल्फा, अल्फा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, ए प्रोटॉन इज अबाउट 1840 टाइम्स हेवियर दॅन एन इलेक्ट्रॉन. बघा, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनच्या मास मध्ये रिलेशन दिले. वेन इट इज एक्सिलरेटेड बाय ए पोटेन्शियल डिफरन्स. बघा, पोटेन्शियल डिफरन्स दिलाय किती, 1 किलोवोल्ट. ठीक आहे. विचारलं काय आहे, विचारले कायनेटिक एनर्जी विल बी. कायनेटिक एनर्जी काय असेल विचारले. बरोबर, मला माहिती आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो Q इंटू व्ही. बरोबर, व्ही किती दिलाय रे, व्ही मला दिलाय 1 किलो वोल्ट. बरोबर, पण चार्ज किती असतो बघा, प्रोटॉन वरती चार्ज किती असतो, प्रोटॉन वरती चार्ज असतो इलेक्ट्रॉन एवढा. बरोबर, सो चार्ज किती असणार आहे, इलेक्ट्रॉन एवढा, एक इलेक्ट्रॉन एवढा. सो कायनेटिक एनर्जी काय बनेल, 1 के ई व्ही म्हणजे 1 किलो इलेक्ट्रॉन वोल्ट. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. सिंपल, चार्ज दोघांवरती सेम असतो, लक्षात ठेव. नेक्स्ट, द डाय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ एअर ऍट एनटीपी इज. बघा, डाय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे वोल्ट पर मीटर, म्हणजेच आपल्याला काय दिले, इलेक्ट्रिकल इंटेन्सिटी दिली किती, 3 × 10⁶. बरोबर, देन द मॅक्सिमम चार्ज दॅट कॅन बी गिवन. मॅक्सिमम चार्ज आपण किती देऊ शकतो टू अ स्पेरिकल कंडक्टर ऑफ रेडियस. रेडियस किती आहे, 3 मीटर. आणि विचारलं काय, आपण किती मॅक्सिमम चार्ज ह्याला देऊ शकतो. बरोबर, मला माहिती आहे स्पिअर साठी, स्पेरिकल कंडक्टर साठी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, 1/4πε0 Q बाय आर स्क्वेअर. Q बाय आर स्क्वेअर. ई किती दिलाय, ई दिलाय 3 × 10⁶. बरोबर, इज इक्वल टू 1/4πε0 म्हणजे काय असतं, 9 × 10⁹. बरोबर, इंटू चार्ज आपल्याला फाइंड करायचं आहे, अपॉन डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स आहे 3 मीटर, त्याचा स्क्वेअर इज 9. बरोबर, सो 9 कॅन्सल होतील. क्यू काय बनणार आहे, 3 × 10⁶, 3 × 10⁶ अपॉन 10⁹. बरोबर, सो क्यू काय बनेल, 3 × 10⁶ -9 इज 10⁻³ सो चार्ज बनला 3 × 10⁻³. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट, द एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम इन व्हॅक्यूम वेअर द इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. बघा, इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी म्हणजे ई दिलाय किती, 10⁻³ आणि विचारलं काय आहे, एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम. एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम काय असेल विचारलं. बरोबर, एनर्जी स्टोअर पर युनिट व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, हाफ इप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर. बरोबर, सो हे काय बनतंय बघा, हाफ इंटू इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू काय असते, 8.85 इंटू 10⁻12 ही ह्याची व्हॅल्यू असते. बरोबर, इंटू ई स्क्वेअर, ह्याचा स्क्वेअर 10⁻³ चा स्क्वेअर किती येईल, 10⁻6. बरोबर, सो किती बनतंय, हाफ इंटू 8.85 10⁻12 10⁻6 10⁻6 8.8 बाय 2 4.4 4.4 इंटू 10⁻6. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. समजतंय, सिंपल. नेक्स्ट, ए पॉइंट चार्ज इज केप्ट ऍट सेंटर ऑफ अ मेटॅलिक इन्सुलेटेड स्पेरिकल शेल. बघा, एक स्पेरिकल शेल आहे, त्याच्या सेंटरला आपण एक चार्ज ठेवला, पॉइंट चार्ज ठेवला. ठीक आहे, सपोज हा पॉइंट चार्ज आहे प्लस Q. ठीक आहे, विचारलं काय, देन काय असेल विचारलं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल 0 असेल, नेट इंड्यूस चार्ज 0 असेल, कोण 0 असेल फाइंड करायचं. बरोबर, बघा,
जेव्हा कोणत्याही स्पेरिकल कंडक्टरच्या आतमध्ये जेव्हा आपण चार्ज ठेवू, बघा इथं मी प्लस क्यू चार्ज ठेवलाय, बरोबर. सो जेव्हा मी मध्ये प्लस क्यू चार्ज ठेवणार आहे, ह्याच्या आतमध्ये निगेटिव्ह चार्ज इंड्यूस होणार, ह्याच्या आतमध्ये असा निगेटिव्ह चार्ज इंड्यूस होईल, बरोबर. आता जर ह्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज इंड्यूस झाला तर पूर्ण सिस्टीम वरचा चार्ज काय असेल, पूर्ण सिस्टीम वरचा चार्ज म्हणजे नेट चार्ज काय असणार आहे, बघा प्लस क्यू आणि इंड्यूस झालेला चार्ज मायनस क्यू. सो नेट चार्ज काय येईल, 0. सो जेव्हा आपण स्पेरिकल कंडक्टरच्या आतमध्ये एक छोटासा पॉइंट चार्ज ठेवून देऊ, त्याच्या आतमध्ये निगेटिव्ह चार्ज इंड्यूस होतो आणि त्यामुळं नेट चार्ज आपल्याला 0 मिळतो. नेट चार्ज 0 असणार, नेट इंड्यूस चार्ज ऑन द स्पेअर इज 0. समजतंय. नेक्स्ट, an infinite non-conducting sheet has a surface charge density, बघा सिग्मा दिलाय, ठीक आहे. On one side, how far apart are equipotential surfaces whose potential differ by 50 volt. बघा पोटेन्शियल दिलंय मला 50 वोल्ट, ठीक आहे. मला सिग्मा दिलाय 0.10 मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 कुलम पर मीटर स्क्वेअर, बरोबर. मला फाइंड काय करायचंय, मला फाइंड करायचंय किती डिस्टन्स वरती, बघा मला फाइंड करायचंय हाऊ फार अपार्ट, किती डिस्टन्स वरती त्याचा पोटेन्शियल 50 वोल्ट असेल, मला फाइंड करायचं, बरोबर. मला माहितीये शीटसाठी मला तर एकच फॉर्म्युला माहिती, कोणता, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा शीटसाठी काय फॉर्म्युला असतो, सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट, बरोबर. पण मला फाइंड काय करायचंय, मला फाइंड करायचंय डी, बरोबर. सो मला इथं काही पण करून मला डी आणावं लागेल, बरोबर. डी कसं आणणार मी, तर त्यासाठी मला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल मधलं रिलेशन माहित असलं पाहिजे. ईचा फॉर्म्युला काय असतो, व्ही बाय डी, बरोबर, इज इक्वल टू सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. सो आता इथे सगळं मला माहिती आहे, मला डी फाइंड करायचंय. व्ही किती आहे, व्ही आहे 50 अपॉन डी मला फाइंड करायचंय, इज इक्वल टू सिग्मा किती आहे 0.1 म्हणजे 10⁻⁻1 इंटू 10⁻⁻6 अपॉन 2 इंटू इप्सिलॉन नॉट. इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू काय असते 8.85 इंटू 10⁻⁻12, बरोबर. सो हे काय बनतंय बघा 50 बाय डी इज इक्वल टू 10⁻⁻6 मायनस 1 10⁻⁻7, बरोबर. 10⁻⁻12 वरती गेला 10⁻+12, बरोबर, अपॉन 2 इंटू 8.85, बरोबर. सो बघा इथं मी सॉल्व्ह करतो. 50 बाय डी इज इक्वल टू 10⁻⁻7 प्लस 12 इज 10⁻+5, बरोबर, अपॉन 2 इंटू 8.85, बरोबर. डी मला फाइंड करायचं, सो डी ला मी वरती नेतो, बाकी सगळं त्या बाजूला नेतो. 50 इंटू 2 इज 100 इंटू 8.85, बरोबर. याला वरती नेला. 10⁻5 खाली येईल, 10⁻5 खाली आला, ठीक आहे. सो 10⁻2 अपॉन 10⁻5 इज 10⁻⁻3, बरोबर. 10⁻5 वरती गेला इंटू 8.85 इज इक्वल टू डी. 8.85 इंटू 10⁻³ म्हणजे 8.85 mm. सिंपल. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. समजलंय. नेक्स्ट, शोन बिलो इज अ डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस, ठीक आहे. द फ्लक्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू दिस चार्जेस. बघा फ्लक्स काय असेल आपल्याला फाइंड करायचंय, फ्लक्स काय असेल फाइंड करायचं, बरोबर. मला माहितीये फ्लक्सचा फॉर्म्युला काय असतो रे, फ्लक्सचा फॉर्म्युला असतो चार्ज इनसाइड अपॉन इप्सिलॉन नॉट. चार्ज इनसाइड अपॉन इप्सिलॉन नॉट. चार्ज इनसाइड म्हणजे काय, या फिगरच्या आतमध्ये म्हणजे कोणत्याही लूपच्या आतमध्ये किती चार्जेस आहेत अपॉन इप्सिलॉन नॉट, बरोबर. या लूपच्या आतमध्ये किती चार्जेस आहेत रे, एक क्यू, दुसरा क्यू, क्यू प्लस क्यू इज 2Q. सो आतमध्ये किती चार्जेस आहेत 2Q अपॉन इप्सिलॉन नॉट. सो फ्लक्स काय बनेल 2Q बाय इप्सिलॉन नॉट. सिंपल. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट, द फ्लक्स ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्जेस डिस्ट्रीब्युटेड इन अ स्पियर. बघा स्पियरची रेडियस आहे 5 सेंटीमीटर. बघा सपोज छोटा स्पियर आहे, ठीक आहे, त्याची रेडियस आहे 5. तेव्हा फ्लक्स होता 10 व्होल्ट मीटर. फ्लक्स होता 10 व्होल्ट मीटर, ठीक आहे. आता इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू ए कॉन्सेंट्रिक स्पियर ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर. आता जर स्पियरची रेडियस आपण 10 करून टाकली, आता जर स्पियरची रेडियस 10 केली तर फ्लक्स किती असेल आपल्याला फाइंड करायचं. बरोबर. कसं फाइंड करणार याला, आत्ताच आपण बघितलं होतं फ्लक्सचा फॉर्म्युला असतो चार्ज इनसाइड अपॉन इप्सिलॉन नॉट, बरोबर. सो फ्लक्स कोणावरती डिपेंड करतोय,
इनसाइड चार्ज वरती, लूपच्या आतमध्ये किती चार्जेस आहेत त्याच्यावरती फक्त फ्लक्स डिपेंड करतोय. बरोबर. इथं जरी आपण रेडियस वाढवली, जरी आपण स्पिअरची रेडियस वाढवली तरी आतमध्ये चार्ज सेमच असणार आहेत. बरोबर. सो जरी आपण रेडियस वाढवली तरी फ्लक्सला कोणताच फरक पडणार नाही. बरोबर. कारण फ्लक्स फक्त डिपेंड करतो चार्ज वरती. बरोबर. सो जरी आपण रेडियस वाढवली तरी फ्लक्स हा सेमच राहणार आहे. फ्लक्स इथं 10च राहणार आहे. समजतंय. कारण फ्लक्स रेडियस वरती डिपेंडच करत नाही. ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉइस. समजतंय. नेक्स्ट, when a dielectric material is introduced between the plates of charged condenser. ठीक आहे. बघा, चार्ज कंडेन्सर आहे म्हणजे कपॅसिटर आहे. बरोबर. कपॅसिटरच्या मध्ये आपण जर डायइलेक्ट्रिक मटेरियल इंट्रोड्यूस करून दिलं, ठीक आहे, विचारलं काय, इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट्स, इलेक्ट्रिक फील्डला काय फरक पडेल विचारले. बरोबर. इन्क्रीज होईल, डिक्रीज होईल, काय होईल विचार. बरोबर. कसं फाइंड करायचं बघा. मला माहितीये कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय असतो रे. कॅपॅसिटरचा फॉर्म्युला असतो ए एप्सिलॉन नॉट बाय डी इंटू के. बरोबर. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता. बरोबर. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करताना ह्याच्याच आधीच्या स्टेप मध्ये आपण डिराईव्ह केली होती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅपॅसिटरच्या मधली. कॅपॅसिटरसाठी इलेक्ट्रिक फील्ड किती असते, सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. बरोबर. हे आपण डिराईव्ह केलं होतं. इलेक्ट्रिक फील्ड एवढी असते. बरोबर. आता कॅपॅसिटर मध्ये आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट मल्टिप्लाय करतो आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मध्ये आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट डिवाइड करतो. बरोबर. सो हा फॉर्म्युला बनतो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कोणासाठी, कॅपॅसिटरसाठी. समजतंय. हा कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला, हा इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला. ठीक आहे. आता जर मी डायइलेक्ट्रिक मटेरियल कॅपॅसिटर मध्ये इंट्रोड्यूस केलं म्हणजे याचा के वाढला. बरोबर. डायइलेक्ट्रिक मटेरियल टाकलं म्हणजे पहिल्यांदा नव्हतं. बरोबर. सो के त्याचा 1 असणार आहे. जेव्हा डायइलेक्ट्रिक मटेरियल नव्हतं के त्याचा 1 असणार आहे. आता जर मी डायइलेक्ट्रिक मटेरियल टाकलं तर के काहीतरी वाढेल. बरोबर. के 2 बनेल किंवा 3 बनेल. बरोबर. सो के वाढला म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. इनवर्स प्रोपोर्शन. सो के वाढला तर ई कमी, ई कमी. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. डिक्रीज होणार आहे. समजतंय. नेक्स्ट, द युनिट ऑफ इलेक्ट्रिक परमिटिव्हिटी इज. बघा, इलेक्ट्रिक परमिटिव्हिटीचं युनिट विचारले म्हणजे इप्सिलॉनचं युनिट काय असेल मला फाइंड करायचं. बरोबर. मला माहितीये कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय असतो रे, ए एप्सिलॉन नॉट बाय डी. बरोबर. सो इथून मला ह्याचं युनिट फाइंड करायचं. कसं फाइंड करणार, बाकी सगळं त्या बाजूला न्या. सी खालचा डी वरती जाईल, वरचा एक खाली येईल. बरोबर. इज इक्वल टू इप्सिलॉन नॉट. सी चं युनिट काय असतं रे, सी चं युनिट असतं फॅरेड इंटू डी चं युनिट काय असतं, डी चं युनिट असतं मीटर अपॉन एरियाचं युनिट काय असतं, मीटर स्क्वेअर. बरोबर. सो इज इप्सिलॉन नॉट. बरोबर. सो 1 मीटरला 1 मीटर गेला. फॅरेड पर मीटर इज इप्सिलॉन नॉट. फॅरेड पर मीटर. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट, द कॅपॅसिटी ऑफ ए पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ नो डायइलेक्ट्रिक. बघा, जेव्हा डायइलेक्ट्रिक सबस्टन्स नव्हता तेव्हा कॅपॅसिटन्स किती होता, 2 मायक्रोफॅरेड. तेव्हा कॅपॅसिटन्स होता 2 मायक्रोफॅरेड. ठीक आहे. आणि काय दिले, डिस्टन्स दिले दोघांच्यातलं सेपरेशन म्हणजे डी दिलाय. डी किती आहे, 0.4 मीटर. डी आहे 0.4 सेंटीमीटर. ठीक आहे. द सेपरेशन इज रिड्यूस टू हाफ. आता सेपरेशन हाफ करून टाकलं म्हणजे त्या दोघांच्यातलं डिस्टन्स कमी झालं. बरोबर. आता हाफ झालं म्हणजे डिस्टन्स किती झालं, 0.2. ह्या डिस्टन्सला मी D2 म्हणतो, ह्या डिस्टन्सला मी D1 म्हणतो. ठीक आहे. रिड्यूस टू हाफ अँड इट इज फिल्ड विथ डायइलेक्ट्रिक सबस्टन्स ऑफ व्हॅल्यू 2.8. आता ह्याच्यामध्ये आपण डायइलेक्ट्रिक टाकला ज्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट होता 2.8. बरोबर. इथं एअर होती. बरोबर. इथं काहीच नव्हतं, कॅपॅसिटर मध्ये काहीच नव्हतं म्हणजे एअर होती. एअर साठी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो, पण हे लक्षात असलं पाहिजे. बरोबर. विचारलं काय रे, डायइलेक्ट्रिक सबस्टन्स ऑफ व्हॅल्यू 2.8, द फायनल कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटर. आता ह्याची कॅपॅसिटी काय असेल आपल्याला फाइंड करायचं. बरोबर. कसं फाइंड करणार, बघा, या कॅपॅसिटरला मी कॅपॅसिटर 1 म्हणतो. ठीक आहे. सो C1 मला काय मिळेल रे, C1 मला काय मिळेल, ए एप्सिलॉन नॉट के. के किती आहे, 1. सो 1 बाय डी. डी किती आहे ह्याचा, 0.4. बरोबर. C1 किती दिलाय मला, C1 दिलाय मला 2 इज इक्वल टू ए एप्सिलॉन नॉट बाय 0.4. हे इथं मला असं मिळालं. बरोबर. मला फाइंड करायचंय C2. मला फाइंड करायचंय C2. C2 काय मिळेल, C2 काय मिळेल, फॉर्म्युला वापरा. ए एप्सिलॉन नॉट के. के किती आहे, 2.8 बाय डी. डी किती आहे, 0.2. डी आहे 0.2. बरोबर. C2 मला फाइंड करायचं. C2 मला कधी मिळेल, जेव्हा मला
ए इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू मिळणार आहे, बाकी सगळं मला माहिती आहे, बरोबर. सो ए इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू मला पाहिजे, कशी मिळणार मला, इथून मला ए इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू मिळणार आहे. ए इप्सिलॉन नॉट काय मिळेल इथून, 0.4 ला वरती न्या, 0.4 into 2 is 0.8. So A epsilon naught is 0.8. A epsilon naught is 0.8 into 2.8 upon 0.2. बरोबर. सो 2 1 जा 2, 2 14 जा 28. बरोबर. 14 into 8, 14 into 8 is 112. बरोबर. So 11.2 is the answer. 11.2. Option number delta is the correct choice. Simple. Next. 2 plates are 2 सेंटीमीटर अपार्ट. बघा 2 प्लेट्स होत्या, दोघांच्यातला डिस्टन्स होतो 2 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्स होता 10 व्होल्ट. विचारलं काय, इलेक्ट्रिक फील्ड विचारली. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ई काय असेल फाइंड करायचे. मला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्ये काय रिलेशन असतं, ई इज व्ही बाय डी. बरोबर. व्ही किती आहे रे, व्ही आहे 10 अपॉन डी किती आहे 2 सेंटीमीटर, त्याचं मीटर मध्ये करा, 2 into 10⁻²⁻² मीटर. बरोबर. 10⁻²⁻² वरती गेला काय बनेल, 10 into 10⁻² अपॉन 2. बरोबर. सो 2 1 जा 2, 2 5 जा 10, 5 into 100 इज 500. ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट. What is the total electric flux through a cube when charge 8q is placed at one corner of the cube? बघा एक क्यूब आहे, आपल्याला फाइंड काय करायचं बघा, एक क्यूब आहे, क्यूबच्या कॉर्नरला आपण 8q एवढा चार्ज ठेवलाय. क्यूबच्या हा सपोज हा कॉर्नर आहे, या कॉर्नरला आपण 8q एवढा चार्ज ठेवलाय. ठीक आहे. आपल्याला फाइंड काय करायचंय, आपल्याला फाइंड करायचंय इलेक्ट्रिक फ्लक्स किती असेल. इलेक्ट्रिक फ्लक्स किती असेल आपल्याला फाइंड करायचं. बरोबर. कसं फाइंड करणार, मला माहिती आहे इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय असतो, चार्ज इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट. बरोबर. सो जर मला फ्लक्स फाइंड करायचा असेल, तर मला इनसाइड चार्ज किती आहे हे माहित असलं पाहिजे. बरोबर. आता तुम्ही सॉलिड स्टेट मध्ये शिकला असाल, जेव्हा आपण क्यूबच्या कॉर्नरला एखादा सबस्टन्स ठेवतो तेव्हा त्याचा 1/8 पार्ट क्यूबच्या आतमध्ये येतो. बरोबर. सो टोटल चार्ज आहे 8q. क्यूबच्या आतमध्ये किती चार्ज असणार आहे, 1/8 पार्ट ऑफ टोटल चार्ज, 1/8 पार्ट ऑफ टोटल चार्ज. सो आतमध्ये किती चार्ज असणार, 1/8 into 8q. बरोबर. सो 1/8 into 8q म्हणजे 8 गायब होतील, आतमध्ये फक्त किती चार्ज असणार आहे, q एवढा चार्ज. बरोबर. सो आतमध्ये चार्ज असणार आहे q अपॉन एप्सिलॉन नॉट. सो फ्लक्स काय बनेल, q बाय एप्सिलॉन नॉट बीटा. समजतंय. नेक्स्ट. एक कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स 6 मायक्रोफॅरेड इज चार्ज अप टू 100 व्होल्ट. ठीक आहे. एनर्जी काय असेल फाइंड करायचे. बघा काय काय दिले, सी दिलाय, मला सी दिलाय आणि मला व्ही दिलाय, म्हणजे मला सी आणि व्ही चा फॉर्म्युला यूज करायचा आणि फाइंड काय करायचंय, एनर्जी. एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ सी व्ही स्क्वेअर. बरोबर. सो हाफ इंटू सी किती आहे रे, 6 मायक्रो म्हणजे 6 into 10⁻⁻6. बरोबर. इंटू व्ही स्क्वेअर 100 चा स्क्वेअर 10⁻² चा स्क्वेअर 10⁻4. बरोबर. सो किती बनते बघा, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 3 into 10⁻⁻6, 10⁻4 इज 10⁻⁻2 म्हणजेच किती, 0.03. ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट. द एनर्जी ऑफ ए चार्ज कॅपॅसिटर. बघा एनर्जी काय असेल फाइंड करायचं, फॉर्म्युला दिलाय आपल्याला. बरोबर. मला डायरेक्टली फॉर्म्युला माहिती आहे, q²/2c. सिंपल. बीटा. आता हा फॉर्म्युला आपण कसा फाइंड केला बघा, एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा, हाफ सी व्ही स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असला पाहिजे. बरोबर. आता इथं मला ऑप्शन जर तुम्ही बघितले तर मला व्ही ला काढून टाकायचं, व्ही ला मला इथून गायब करायचं. व्ही ला मी कसं गायब करणार, तर मला एक रिलेशन माहित असलं पाहिजे, q = cv. हे रिलेशन असतं. बरोबर. सो इथून मला व्ही ला गायब करायचंय, सो इथून मी व्ही ला काय लिहू शकतो, q/c. बरोबर. सो व्ही च्या जागी मी काय टाकणार, q/c. हाफ सी इंटू व्ही च्या जागी q/c त्याचा स्क्वेअर. बरोबर. सो हाफ इंटू सी इंटू q²/c². सो सी ला एक सी गेला, काय बनतंय, q²/2c. q²/2c. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. समजतंय. नेक्स्ट. द कॅपॅसिटी ऑफ कंडेन्सर air is 4 microfarad. Calculate capacity if the air is replaced by material of dielectric constant paths. बघा काय म्हणतंय, एक कॅपॅसिटर आहे, कॅपॅसिटर मध्ये पहिल्यांदा एअर आहे. ठीक आहे. आता जेव्हा कॅपॅसिटर मध्ये एअर असते तेव्हा त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो 1. बरोबर. आणि त्याची कॅपॅसिटी किती आहे, 4 मायक्रोफॅरेड. कॅपॅसिटी आहे 4 मायक्रोफॅरेड. ठीक आहे. कॅल्क्युलेट
इट्स कॅपॅसिटी इफ द एअर इज रिप्लेस्ड बाय मटेरियल. आता इथली एअर काढून आपण ह्याच्यामध्ये मटेरियल टाकलं, एक डायइलेक्ट्रिक टाकला ज्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट होता 5, ज्याचा के होता 5. तर आता कॅपॅसिटी किती असेल फाइंड करायचंय, त्याला मी C2 म्हणतो, म्हणजे मला C2 फाइंड करायचं. बरोबर, C दिलाय मला 4. बरोबर, C चा फॉर्म्युला काय येणार आहे? C चा फॉर्म्युला असतो A एप्सिलॉन नॉट K. K किती आहे? 1/d. आणि हा C किती दिलाय मला? C दिलाय 4. सो A एप्सिलॉन नॉट बाय D मला मिळेल 4. ठीक आहे, मला C2 फाइंड करायचं. बरोबर, सो C2 काय येणार आहे रे? C2 साठी पण फॉर्म्युला वापरा. A एप्सिलॉन नॉट K. K किती आहे? 5/d. 5/d डिस्टन्स तर सेमच आहे. बरोबर, सो A एप्सिलॉन नॉट बाय D ची व्हॅल्यू मला माहित असली पाहिजे. A एप्सिलॉन नॉट बाय D किती आहे? 4. सो हे आहे 4 into 5 is 20. So C2 मला मिळाला 20. सिंपल. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, an air filled parallel plate capacitor has capacity C. बघा, एअर होती, कॅपॅसिटर मध्ये एअर होती. एअर म्हणजे ज्याचा के 1 असेल. ठीक आहे, त्याची कॅपॅसिटी होती C. ठीक आहे. इफ डिस्टन्स बिटवीन प्लेट्स इज डबल. आता डिस्टन्सला आपण डबल करून टाकलं, म्हणजे पहिल्यांदा डिस्टन्स असेल D, तर आता डिस्टन्स होईल 2D. आता डिस्टन्स झालं 2D. बरोबर, आणि काय केलं? अँड इट इज इमर्स्ड इन ए लिक्विड देन कॅपॅसिटी बिकम्स ट्वाइस. आता ह्याला आपण लिक्विड मध्ये टाकलं. बघा, लिक्विड मध्ये आपण त्याला सपोज असं टाकून दिलं, तर त्याची कॅपॅसिटी ट्वाइस बनली, 2C बनली. पहिल्यांदा होती C, नंतर झाली 2C. पहिल्यांदा होती C1 होता C, नंतर कॅपॅसिटी झाली 2C. समजतंय? ठीक आहे. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ लिक्विड. या लिक्विडचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असेल मला फाइंड करायचं. बरोबर, कसं फाइंड करणार? बघा, C2 इज इक्वल टू 2 ओरिजिनलच्या डबल झाली, म्हणजे 2C1 झाली. बरोबर, ओरिजिनलच्या डबल झाली, कॅपॅसिटी डबल झाली जेव्हा आपण ह्याला लिक्विड मध्ये टाकलं. ठीक आहे, आता C2 काय असणार आहे रे? C2 काय असणार? A एप्सिलॉन नॉट. फॉर्म्युला वापरा. C चा फॉर्म्युला काय असतो? A एप्सिलॉन नॉट K/D. हा फॉर्म्युला फक्त सगळ्या ठिकाणी वापरा. ठीक आहे, A एप्सिलॉन नॉट K. ह्याच्यासाठी K किती आहे रे? ह्याच्यासाठी K आपल्याला फाइंड करायचं. बरोबर, अपॉन D. इथलं डिस्टन्स किती आहे? 2D. बरोबर, C2 च्या इथलं बघा. ठीक आहे, इज इक्वल टू 2 इंटू C1 साठी फॉर्म्युला वापरा. A एप्सिलॉन नॉट K. ह्याच्यासाठी K किती आहे? 1 इंटू 1 बाय ह्याच्यासाठी डिस्टन्स आहे D. बरोबर, सो इथून A एप्सिलॉन नॉट गायब होतील, D गायब होईल. K काय मिळेल? खालचा 2 वरती जाईल. 2 इंटू 2 इज 4. सो K ची व्हॅल्यू मला मिळाली 4. सिंपल. ऑप्शन नंबर A इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, ए 2 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर इज चार्ज टू 100 वोल्ट. ठीक आहे, अँड देन इट्स प्लेट्स आर कनेक्टेड बाय कंडक्टिंग वायर. हीट प्रोड्युसेस. बघा, हीट किती प्रोड्यूस होईल विचारले, म्हणजे एनर्जी काय असेल विचारले. एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? हाफ CV². बरोबर, सो हाफ इंटू C किती आहे? C आहे 2 मायक्रो, म्हणजे 2 इंटू 10⁻⁻6 इंटू V². 100 चा स्क्वेअर, 10⁻² चा स्क्वेअर, 10⁻⁴. सो 2 ला 2 गेला, हे काय बनणार आहे? 10⁻⁻6. 10⁻⁴ इज 10⁻⁻2, म्हणजेच 0.01. सिंपल. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. समजतंय का? नेक्स्ट, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट ए पॉइंट इन बिटवीन 2 पॅरलल शीट्स. बघा, 2 शीट्स आहेत. सपोज ही एक शीट आहे आणि ही दुसरी शीट आहे. ह्या दोन शीटच्या मध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असेल त्याने आपल्याला विचारले. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असेल विचारले. बरोबर, मला माहिती आहे सपोज या शीटसाठी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो रे? सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. या शीटसाठी फॉर्म्युला येणार सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. या शीटसाठी फॉर्म्युला काय येईल? बघा, शीटसाठी आपल्याला ईचा फॉर्म्युला माहिती आहे, काय येणार? सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. बरोबर, आता नेट फील्ड ह्या दोघांच्या मध्ये किती असणार? E1 मायनस E2. बरोबर, E1 पहिल्याची फील्ड किती होती? सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट, मायनस दुसऱ्याची फील्ड किती होती? सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. सो नेट फील्ड दोघांच्या मध्ये काय येणार आहे? 0. सिंपल. नेट फील्ड येणार आहे 0. समजतंय? नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 20. ए कॅपॅसिटर इज यूज्ड टू स्टोअर 24 वॅट आवर ऑफ एनर्जी. बघा, एनर्जी दिली. एनर्जी किती आहे? 24 वॅट आवर. बरोबर, पण आपल्याला तर SI युनिट मध्ये लागतो. सो या आरचं आपल्याला सेकंड मध्ये करावं लागेल. आरचं सेकंड मध्ये कसं राहणार? 24 इंटू आरचं मिनिट मध्ये कसं करतात? 60 न मल्टिप्लाय करा. आणि मिनिटचं सेकंड मध्ये कसं? अजून 60 न मल्टिप्लाय करा. सो 24 इंटू 60 इज वॅट इंटू सेकंड. बरोबर, SI युनिट मध्ये.
व्होल्टेज दिलंय 1200, व्होल्टेज मला दिलंय 1200. व्हॉट शुड बी द कॅपॅसिटन्स, कॅपॅसिटन्स काय असेल मला फाइंड करायचंय. बरोबर, मला माहितीये एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो रे, हाफ सी व्ही स्क्वेअर. बरोबर, ई किती आहे 24 इंटू 60 इंटू 60. बरोबर, सो हाफ इंटू सी मला फाइंड करायचंय इंटू व्ही स्क्वेअर म्हणजे 1200 इंटू 1200, 1200 इंटू 1200. बरोबर, सो सी काय मिळेल मला, बाकी सगळं त्या बाजूला नाही. 24 इंटू 60 इंटू 60 इंटू 2, खालचा 2 वरती जाईल, 1200 इंटू 1200 खाली येईल, 1200 इंटू 1200. बरोबर, 1 0 1 0 2 0 गायब होतील. बरोबर, 2 1 जा 2, 2 6 जा 12, 6 6 गायब होतील. बरोबर, काय राहिलं बघा, 24 इंटू 6 अपॉन 1200, 24 इंटू 6 अपॉन 1200 इज सी. 6 1 जा 6, 6 2 जा 12 आणि पुढे 2 0. बरोबर, 2 1 जा 2, 2 12 जा 24. सो हे काय बनते बघा, सी काय मला मिळालं, सी मला मिळालाय 12/100. 12/100 म्हणजे 12 इंटू 10⁻⁻². बरोबर, आता जर 10 न मी मल्टिप्लाय डिवाइड केलं तर हा बनेल 120 आणि हा बनेल 10⁻³ म्हणजेच 120 मिली, 120 मिली फॅरेड. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. समजतंय. नेक्स्ट, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ प्युअर वॉटर. बघा, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट दिलाय मला 81. परमिटिव्हिटी काय असेल फाइंड करायचे, म्हणजे एप्सिलॉन काय असेल मला फाइंड करायचे. बरोबर, मला माहिती आहे एप्सिलॉन आणि के मध्ये काय रिलेशन असतं, एप्सिलॉन इज एप्सिलॉन नॉट इंटू के. बरोबर, एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू असते 8.85 इंटू 10⁻12 इंटू के आहे 81, के आहे 81. बरोबर, सो ह्याला मी अप्रॉक्सिमेटली 9 कन्सिडर करतो. 9 इंटू 81 इज 9 1 जा 9, 9 8 जा 72 इंटू 10⁻12. बरोबर, आता इथं मी जर 10 ने डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं तर हा काय बनेल 7.29 इंटू 10⁻−10, 7.12 इंटू 10⁻10. अप्रॉक्सिमेटली ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. समजतंय. नेक्स्ट, ए हॉलो मेटल स्पियर ऑफ रेडियस 5 सेंटीमीटर इज चार्ज सो दॅट पोटेन्शियल ऑन इट सरफेस इज 10 व्होल्ट. बघा, एक हॉलो स्पियर आहे ज्याची रेडियस आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे, त्याचं पोटेन्शियल किती आहे सरफेस वरती 10 व्होल्ट. ठीक आहे, द पोटेन्शियल ऍट द सेंटर, सेंटरला पोटेन्शियल काय असेल फाइंड करायचे. बघा, स्पियरच्या बाहेर जेवढं पोटेन्शियल असणार आहे तेवढंच आतमध्ये असणार आहे. सो बाहेर जर 10 व्होल्ट असेल आतमध्ये पण 10 व्होल्ट असणार आहे. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे, आता उद्या जाऊन तुम्हाला विचारलं बाहेर इंटेन्सिटी आहे 10, ठीक आहे, आतमध्ये इंटेन्सिटी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असेल असं विचारलं तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आतमध्ये 0 असणार आहे, कारण चार्ज हा फक्त बाहेर स्टोअर होतो, त्यामुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बाहेर प्रेझेंट असते. जर तुम्ही आतमध्ये गेला तर ई हा 0 बनणार आहे. समजतंय. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द प्लेट्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. बघा, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहेत, यांच्यासाठी फोर्स काय असेल आपल्याला फाइंड करायचं आहे. बरोबर, मला माहिती आहे फोर्सचा फॉर्म्युला असतो Q इंटू ई. बरोबर, फोर्सचा फॉर्म्युला असतो Q इंटू ई. ठीक आहे, आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कॅपॅसिटर साठी किती असते, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कॅपॅसिटर साठी असते बघा, आपण मगाशीच बघितलं होतं सिग्मा बाय 2 इप्सिलॉन नॉट. बरोबर, हा काय मला मिळाला, हा मला फोर्स मिळालाय, पण ऑप्शन मध्ये सिग्मा कुठंच दिसत नाही. बरोबर, सो सिग्मा मला गायब करायचंय. सिग्माला गायब कसं करायचं, Q इंटू सिग्माचा फॉर्म्युला काय असतो चार्ज पर युनिट एरिया. बरोबर, इंटू खालचा 2 एप्सिलॉन नॉट एज इट इज. सो हे काय बनते Q स्क्वेअर बाय 2a एप्सिलॉन नॉट, Q स्क्वेअर बाय 2a एप्सिलॉन नॉट. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, a hollow insulated conducting sphere is given a positive charge of 10 मायक्रोकुलम. बघा, एक स्पियर होता ज्याला आपण चार्ज दिला 10 मायक्रोकुलम. ठीक आहे, व्हॉट विल बी द इलेक्ट्रिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ स्पियर. बघा, स्पियरची रेडियस आहे 2 मीटर, तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सेंटरला किती असेल फाइंड करायचं. आपण आताच बघितलं होतं चार्ज हा बाहेर स्टोअर होतो, सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी स्पियरच्या आतमध्ये कुठे जरी गेला तरी ती 0 असणार आहे. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. समजतंय. नेक्स्ट, लास्ट क्वेश्चन आहे, 2 कुलम आणि 6 कुलम, 2 चार्जेस आहेत, आर रिपेलिंग इच अदर विथ अ फोर्स ऑफ 12 न्यूटन. बघा, 2 चार्जेस आहेत 2 आणि 6, हे दोघ जण एकमेकांना रिपेल करताय विथ अ फोर्स ऑफ 12 न्यूटन. इफ each चार्ज इज गिवन -2 कुलम ऑफ चार्ज. बघा, दोघांना जर आपण -2 एवढा चार्ज दिला तर हा काय बनेल +2 -2 इज 0. बरोबर, दुसरा चार्ज काय बनेल
+6 - 2 4, +6 - 2 4. सो 0 आणि 4 यांच्यामध्ये फोर्स किती असेल फाइंड करायचं. फोर्स किती असेल फाइंड करायचं. बरोबर. बघा फोर्सचा फॉर्म्युला काय असतो रे. फोर्सचा फॉर्म्युला असतो 1/4πε0 Q1 Q2 बाय r². बरोबर. अरे जर एक चार्जच 0 असेल, जर एक चार्जच 0 असेल म्हणजे Q1 जर 0 असेल तर हे पूर्ण काय बनेल, हे पूर्ण 0 बनणार आहे. सो फोर्स किती बनणार आहे, 0. सिंपल. ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉईस. सो दीज आर द 25 क्वेश्चन जे आपण डिस्कस केलेले आहेत इलेक्ट्रोस्टॅटिक्स वरती. सो पार्ट 1 मध्ये आपण 25 क्वेश्चन डिस्कस केले आणि पुढच्या पार्ट मध्ये आपण 25. सो 50 क्वेश्चन आपण नेक्स्ट पार्ट मध्ये कंप्लीट करू. ठीक आहे. सो जर काही डाऊट असेल, एखादा क्वेश्चन समजला नसेल, माझी एखादी मिस्टेक झाली असेल तर कमेंट सेक्शन वरती कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ठीक आहे. सो भेटूयात आपण नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.